सेल डिव्हिजन बघायचे आपल्याला मायटोसिस. ठीक आहे, सेल डिव्हिजन म्हणजे काय असते तर एका सेलपासून अनेक सेल बनतात. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे सेल डिव्हिजन असतात, एक असते मायटोसिस आणि एक असते मेओसिस. त्यापैकी मायटोसिस आपल्याला बघायची. मायटोसिस ही अशी सेल डिव्हिजन आहे ज्याच्यापासून एक सिंगल सेल जी असते ती दोन सेल बनतात. म्हणजे एक सिंगल सेल आहे, इथं ज्यावेळेस मायटोसिस होईल त्याच्यानंतर काय होतील, दोन सेल तयार होतील. ज्या दोन सेल तयार होतील त्याच्यामध्ये काय राहील तर सेम नंबर ऑफ क्रोमोझोम्स राहील. जशी ही पॅरेंट सेल होती, या पॅरेंट सेलमध्ये किती क्रोमोझोम आहे, 46 क्रोमोझोम आहे. तसं या सेलमध्ये पण किती क्रोमोझोम राहील, 46 क्रोमोझोम राहील. या सेलमध्ये पण किती क्रोमोझोम राहील, 46 क्रोमोझोम राहील. आता ही जी मायटोसिस आहे ही कोणत्या टाईपच्या सेलमध्ये होतं तर आपल्या बॉडीमध्ये असलेल्या सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल. सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल म्हणजे काय तर आपल्या बॉडीच्या पूर्ण सेल्स, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचे सेल्स जोडून जेवढ्या काही सेल्स आहेत त्या सेल्सला आपण सोमॅटिक सेल किंवा स्टेम सेल म्हणतो. या सेल सोडून या सेलमध्येच फक्त काय होते, मायटोसिस होते. मायटोसिसचं इम्पॉर्टन्स काय आहे, सेल डिव्हिजन का बरं गरजेची आहे तर आपल्या बॉडीच्या ग्रोथसाठी, डेव्हलपमेंटसाठी. फॉर एक्झाम्पल जन्म आल्यानंतर बाळ छोटंसं असतं, त्याची साईज वाढत जाते. साईज वाढते म्हणजे काय तर त्याच्यामध्ये असलेले नंबर ऑफ सेल्स वाढतात. मग त्या सेल्स कोणामुळे वाढत आहे तर सेल डिव्हिजनमुळे वाढत आहे. रिपेअर अँड रिजनरेशन, फॉर एक्झाम्पल एखादी इंजुरी झाली, आपल्याला जखम झाली, तिथं नवीन पार्ट येतो. ठीक आहे, जखम झाली तुमच्या एखाद्या बॉडी पार्ट्सला, तिथं नवीन भरून निघते, पुन्हा पहिल्यासारखी स्किन येते. हे कशामुळे होतं तर सेल डिव्हिजनमुळे होतं. ठीक आहे, आता मायटोसिस जी आहे ही दोन स्टेपमध्ये पूर्ण होते. मायटोसिस ही जी सेल डिव्हिजन आहे ती दोन स्टेपमध्ये कंप्लीट होते. पहिली आहे कॅरिओकायनेसिस आणि दुसरी आहे सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे काय तर पहिल्यांदा न्यूक्लिअर डिव्हिजन होते, जे न्यूक्लियस आहे ते दोन बनतात, आणि नंतर सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझमिक डिव्हिजन होते. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचं कॅरिओकायनेसिस, ज्याच्यामध्ये न्यूक्लिअर डिव्हिजन होतं. आता हे जे न्यूक्लिअर डिव्हिजन आहे हे 4 स्टेपमध्ये होतं, प्रोफेज, मेटाफेज, अॅनाफेज, टिलोफेज. कोणत्या 4 स्टेप्स आहे महत्वाच्या आहे, प्रोफेज, मेटाफेज, अॅनाफेज, टिलोफेज. सगळा महत्वाचा पार्ट आहे, याच्यावर क्वेश्चन होता 2019 ला. ठीक आहे, मायटोसिस कोणत्या सेलमध्ये ऑकर होतं तर आपण बघू एक एक करून. सगळ्यात पहिले आहे प्रोफेज. आता नॉर्मली काय असतं तर जी आपली नॉर्मल सेल असते, फॉर एक्झाम्पल ही नॉर्मल सेल आहे, नॉर्मल सेलचा न्यूक्लियस आहे. नॉर्मल सेलच्या न्यूक्लियस मध्ये काय असतं, जे क्रोमोझोम्स असतात ते असे थ्रेड लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, म्हणजे क्रोमॅटिनच्या फॉर्म मध्ये असतात. मग प्रत्येक सेलला सेल डिव्हिजन मध्ये जाण्याला एक वेळ यावा लागतो. सेल लगेच एक नवीन सेल तयार झाली लगेच डिव्हिजन मध्ये गेली असं होत नाही. प्रत्येक सेलला एक वेळ लागतो. ती वेळ आली की सेल काय होते, सेल डिव्हिजन साठी रेडी होते. ज्या वेळेस एका सेलला सेल डिव्हिजन मध्ये जायचं असतं त्यावेळेस हे जे क्रोमॅटिन आहे हे काय होतात, क्रोमोझोम मध्ये कन्वर्ट व्हायला लागतात. मग पहिली स्टेप जी आहे मायटोसिसची प्रोफेज, त्याच्यामध्ये काय होतं तर त्याच्यामध्ये हे क्रोमोझोम कंडेन्स व्हायला लागतात आणि थिक व्हायला लागतात. ठीक आहे, असे जे क्रोमॅटिनच्या फॉर्म मध्ये ते पडलेले असतात ते तसे न राहता कंडेन्स आणि थिक व्हायला लागतात. आणखी काय होतं तर हे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन तुम्हाला दिसतंय इथं बघा, न्यूक्लिअर मेम्ब्रेन तुम्हाला असं दिसतंय, हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर व्हायला स्टार्ट होतो. काय होतं, डिसअपिअर व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर काय होतं तर हे जे सेंट्रिओल असतात, आता नॉर्मली आपल्या सेलमध्ये एकच सेंट्रिओल असतो, हे सेंट्रिओल काय होतात, डबल होतात. म्हणजे प्रोफेज मध्ये काय होतंय, सेंट्रिओल डबल होत आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर व्हायला सुरुवात होतोय, क्रोमोझोम कंडेन्स होत आहे, थिक होत आहे, आणि सेंट्रिओल्स पासून स्पिंडल फायबर तयार होत आहे. काय तयार होत आहे, स्पिंडल फायबर तयार होत आहे. एवढे चेंजेस कुठं होत आहे, प्रोफेज मध्ये होत आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर आहे मेटाफेज, दुसरी स्टेप आहे. आता मेटाफेज मध्ये काय झालंय तर हे जे क्रोमोझोम कंडेन्स झाले ते सेंट्रल प्लेनला, ज्याला इक्वेटोरियल प्लेन म्हणतात, हे बघा इक्वेटोरियल प्लेनला अरेंज झाले. इथं जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर व्हायला सुरू झालं होतं, न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर व्हायला सुरू झालं होतं, इथं कम्प्लिटली डिसअपिअर दिसतंय आपल्याला, इथं कम्प्लिटली नाहीसे झाले. आणि हे जे स्पिंडल फायबर फॉर्म व्हायला सुरुवात झाली होती, हे स्पिंडल फायबर पूर्णपणे फॉर्म झालेले आहेत. आणि हे स्पिंडल फायबर कोणाला अटॅच असतात, सेंट्रोमेअरला अटॅच असतात. क्रोमोझोमचा जो सेंट्रोमेअर आहे त्याला अटॅच असतात. एवढं सगळं होतं मेटाफेज मध्ये, कळालं. याच्या पुढची फेज होते अॅनाफेज मध्ये. आता बघा अॅनाफेज मध्ये काय होतंय तर अॅनाफेज मध्ये हे जे सेंटरला आलेले क्रोमोझोम्स आहे हे डिवाइड होत आहे. हा सेंट्रोमेअर काय होतो, डिटॅच होतोय. का बरं डिटॅच होतोय तर हे जे स्पिंडल फायबर तयार झालंय हे स्पिंडल फायबर त्याला पुश करते, त्याला ओढता येते, आणि ते ओढल्यामुळे इकडचा स्पिंडल फायबर इकडे ओढतोय, इकडचा स्पिंडल फायबर इकडे ओढतोय, आणि ते सेंट्रोमेअर तुटून जातो, डिटॅच होतो. आणि हे जे क्रोमॅटिड्स आहे, ठीक आहे, आता हे जे आर्म असतात त्याला आपण क्रोमॅटिड म्हणतो. काही क्रोमॅटिड्स या बाजूला गेले, काही क्रोमॅटिड्स या बाजूला गेले, हे झालं अॅनाफेज मध्ये. लक्षात आले अॅनाफेज. त्याच्यानंतर आहे टिलोफेज. टिलोफेज मध्ये काय झालंय तर आता हे जे क्रोमॅटिड्स होते हे दोन बाजूला गेले, ते डिकंडेन्स झाले, पुन्हा सुरुवातीसारखं झालं. हे जे कंडेन्स झालेले होते ते डिकंडेन्स झाले. इथं पुन्हा सेंट्रिओल अपियर झाला, इथं पुन्हा न्यूक्लिओलस अपियर झाला, आणि ते जे क्रोमोझोम होते जे डिकंडेन्स झाले त्याच्यावरती न्यूक्लिअर मेम्ब्रेन फॉर्म झालं. म्हणजे काय तरी इथं 2 न्यूक्लियस बनले थोडक्यात. आणि जे 2 न्यूक्लियस बनले यांना आपण काय म्हणतो, डॉटर न्यूक्लियाय म्हणतो. काय म्हणतो, डॉटर न्यूक्लियाय.
2 आहे म्हणून न्यूक्लियाय म्हणतो आपण त्यांना. आणि हे जे डॉटर न्यूक्लिया आहे झाले 2 न्यूक्लियस तयार आणि इथं आपलं कॅरिओकायनेसिस झालं. काय झालं? कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे आपण बघितलं काय तर न्यूक्लिअर डिव्हिजन होणार. मग बघा इथं आपण पाहिलं एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियस फायनली आपल्याला मिळाले. त्याच्यानंतरची जी स्टेप आहे दॅट इज द सायटोकायनेसिस. आता सायटोकायनेसिस म्हणजे काय तर डिव्हिजन ऑफ सायटोकायनेसिस म्हणजे काय तर डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. आता सायटोकायनेसिस मध्ये काय होणार ऍनिमल सेल जर असेल तर ते एक नॉच येणार. ही नॉच दिसते तुम्हाला. ही नॉच काय होत जाणार डीप होत जाणार अशा प्रकारे. आणखी डीप होणार आणि फायनली ह्या 2 सेल वेगवेगळ्या होणार. आलं लक्षात झाली एका सेल पासून 2 सेल तयार. हे कोणामध्ये झालं हे सायटोकायनेसिस मध्ये झालं. सायटोप्लाझम डिवाइड झालं कसं बाय नॉच ऍनिमल सेल मध्ये. ही जर प्लांट सेल असेल तर एक प्लेट फॉर्म होते आणि त्या प्लेटच्या थ्रू 2 सेल वेगवेगळ्या होतात. आणि हे झालं मायटोसिस. एका सेलच्या 2 सेल बनतात. आलं लक्षात. होतं की अवघड? दुर्गाला अपसेंट होती की काय होतं नेमकं?